श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या साहित्य संवाद या खास साहित्यिक मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बरेचदा आपल्यापैकी बहुतेक जणांनी असं अनुभवलेलं असतं की कधी कधी एखादं स्वप्न आयुष्याच्या सुरुवातीला शांतपणे आपल्या मनात दडून बसलेलं असतं आणि योग्य वेळ येताच ते सत्यात उतरतं. वाचनाची आवड, संवेदनशील मन आणि समाजातील वास्तवाची तीक्ष्ण जाणीव या सगळ्यांचा सुंदर संगम जेव्हा होतो तेव्हा लेखणी सर्व काही बोलते आणि ते काहींचं शब्दांच्या रूपाने उमलतं. आजच्या साहित्य संवादमध्ये आपल्या पाहुण्या सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या साहित्यिका श्वेतल परब मॅडम यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय. 40 नंतर त्यांनी आपल्या लेखनाला खरी दिशा दिली. वृत्तपत्रांपासून आकाशवाणीपर्यंत आणि ललित लेखनापासून ते थेट कादंबरीपर्यंतचा त्यांनी समृद्ध असा प्रवास केलाय. तर या सर्वांविषयी त्यांच्याशी बोलूया. मॅडम, आमच्या सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. शाळा कॉलेजपासून तुम्हाला मॅडम वाचनाची आवड होती, पण तुमच्या लेखनाला उशिरा सुरुवात झाली आहे. तर हा प्रवास नेमका कसा घडत गेला? 40 नंतर लेखनाला सुरुवात करताना मनात काय भावना होत्या? बरोबर आहे तुमचं की बाकीच्या मी ज्या कवी लेखकांच्या ज्या मुलाखती ऐकते किंवा वाचनात मजा येतं तेव्हा असं कळतं की ते लहानपणापासून कुठे ना कुठे त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं होतं वगैरे असं ते म्हणतात. पण माझ्या बाबतीत तसं घडलेलं नाही. कारण शिक्षण, लग्न आणि लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या यातून नंतर मी लिहायला लागले. 40 नंतर मला वाटलं की मला लिहिणं बघूया, एक प्रयत्न केला तर मी थोडं कविता कागदावर उतरून बघितली तर ते व्यवस्थित कविता व्हायला लागली. आणि त्याच वेळेला सावंतवाडीमध्ये साहित्यिक कार्यक्रम अनेक व्हायचे आणि त्या साहित्यिक कार्यक्रमात मी प्रेक्षक म्हणून असायचे. मग मलाही वाटायला लागलं की आपली एखादी कविता सादर करावी. आणि ती कविता सादर केल्यावर मला पहिल्याच कवितेला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळाल्यावर मला थोडी प्रेरणा मिळाली की नक्कीच माझी कविता काहीतरी मला देऊन जाते. आनंद तर देऊन गेलीच होती आणि त्याबरोबर इतर मित्र मैत्रिणी, माझ्या सान्निध्यात येणाऱ्या सगळ्या सहवासातील रसिकांनी मला आग्रह धरला की तुम्ही असं लिहित चला. आणि मी लिहित राहिले. कविता लिहून नंतर एवढा आवाका वाढला की प्रत्येक कार्यक्रमात, संमेलनांमध्ये मला निमंत्रण यायला लागलं की तुम्ही कविता सादर करा. आणि अशा प्रकारे कवितांचं एक वेडच लागल्यासारखं मी झपाटून कविता लिहित गेले. सावंतवाडीमध्ये साहित्यिक वातावरणामध्ये अशा प्रकारे तुमचा वावर सुरू झाला आणि तुमच्यात नेमका कोणता बदल झाला? आणि अर्थातच 40 नंतरची एखादी स्त्री असेल तर तुम्हाला माहित असेल तिच्या मनावर किती दडपण असतं. एकतर घरचं दडपण असतं, सामाजिक दडपण असतं आणि जबाबदाऱ्या असतात. त्या दडपणातूनच आलेल्या, जबाबदारीतून आलेली दडपण असतात. अनेक मानसिक दडपण असतील, भावनिक दडपण असतील. आणि कविता म्हटल्यावर थोडासा कसं असते की एक तारुण्यातील सादरीकरणाचा प्रयोग असेल असं काही जणांना वाटत असतं. आणि ज्यावेळी 40 नंतरची एखादी प्रौढ स्त्री जेव्हा कविता सादरीकरण करते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे असतात की नेमकं ही काय बोलते, काय सांगते कवितेतून. पण माझ्या कविता या सामाजिक आशयाच्या असल्याने लोकांना त्या अधिक म्हणजे त्यामध्ये चैतन्य जाणवू लागलं किंवा एक सामाजिक संवेदना जाणवू लागली. आणि त्यातूनच नंतर मला देखील एक आनंद वाटू लागला. त्या कवितेतून मला आनंद आणि प्रेरणा पण मिळालेली आहे. रसिकांच्या मनाला कविता भिडत गेल्या. पहिल्यांदा काव्य सादरीकरण करतानाचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा काव्य सादरीकरण करणं असं काही नाही. मी शिक्षक आहे मुळात आधी, त्यामुळे शाळेत कविता वाचणं म्हणा आणि लँग्वेज टीचर आहे, सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात, तिथे बोलण्याची पण आम्हाला संधी असते, स्टेज मिळत असतो आम्हाला. विद्यार्थ्यांसमोर देखील आम्ही सगळं कुठेही कथन असतं, स्पष्टीकरण असतं किंवा कविता सादरीकरण असतं, हे करतच असतो. त्यामुळे मला अशी काही भीती किंवा काय असं वाटलं नाही. आता रसिकांची दाद मिळाली मला. म्हणजे माझ्या कवितेमध्ये ज्या शब्द प्रयोग असतील किंवा ज्या संवेदना असतील त्या रसिकांच्या मनाला भिडणाऱ्या होत्या. ह्याला कारण त्या सामाजिक आशयाच्या असतात. वर्तमानपत्रासाठी तुम्ही सातत्याने लेखन करताय, तर तुमचा आत्मविश्वास कसा वाढला? कवितानंतर मला काही वर्तमानपत्रांनी अशी विनंती केली किंवा वर्तमानपत्रांकडून सांगण्यात आलं की तुम्ही लेख लिहित चला. आणि मी सहज असं म्हटलं बघूया, सांगतायत तर आपण लेख लिहून बघूया. आणि नैमित्तिक असे लेख मी लिहायला लागले. आणि नैमित्तिक लेखातून मग शिक्षण असेल किंवा स्त्रियांवर असतील किंवा आपल्या लोकसंस्कृतीवर असतील, मला जो इव्हेंट रोजच्या जीवनामध्ये मला जी घटना माझ्या समोर यायची त्याच्यावर मी लेखन करायला लागले. आणि त्याला प्रसिद्धी मिळायला लागली. म्हणजे मला अनेक फोन यायला लागले की तुमचं लिखाण चांगलं आहे आणि आम्ही वाट बघतोय तुमच्या पुढच्या लेखाची. त्यातून मला आत्मविश्वास माझा वाढत गेला.
म्हणजे रसिकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं तुमच्या लेखनाला दिशा दिली असं म्हणायला होय. हरकत नाही. मॅडम, रत्नागिरी आकाशवाणीवर सुद्धा तुम्ही याआधी बरेच कार्यक्रम सादर केलेले आहेत, तर तो अनुभव कसा होता? सुरुवातीला रत्नागिरी आकाशवाणीवर लेखिका उषाताई परब कवयित्री, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हो. ज्येष्ठ कवयित्री लेखिका यांनी माझं नाव त्यांना सुचवलं आणि यांनी माझं नाव तिथे दिलेलं होतं आणि मला पहिल्यांदा निमंत्रण आलं. फार आनंद झाला की मी तर आत्ताच कुठे म्हणजे सादरीकरण किंवा माझं नाव होतंय आणि मला आकाशवाणीवर सादरीकरणाची संधी दिली जाते आणि ती संधी घ्यावी म्हणून मी ते निमंत्रण स्वीकारलं. असं काही मला जाऊन कुठेतरी असं आकाशवाणीच्या ठिकाणी जाऊन कसं बोलावं असं काही माहित नव्हतं. पण त्या ठिकाणी गेल्यावर मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी, गौरी जोशी म्हणून होत्या, तर त्यांनी मला खूपच आम्हाला असं प्रेमळपणाने आणि कसं सादरीकरण करावं किंवा काय काही सूचना असतील, काही नियम असतील ते समजावून सांगितले आणि आमचं तिथे जाणं येणं सुरू झालं. म्हणजे कधी कविता वाचणं असेल, कधी लेखांसाठी असेल, कधी अच्छा. कथा असतील, तर त्या सांगतील तसं तसं आम्ही तिथे सादरीकरण केलं आणि अत्यंत चांगली वागणूक तिथे, म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट अशी थोडी लाईट पर्सनॅलिटी असल्यासारखं म्हणूया आपण. असं वाटू लागलं की आम्हाला कवी लेखकांनाही खूप मान देत आहेत, आकाशवाणी आपल्याला खूप सन्मान देते असं भासू लागलं. रेडिओ माध्यमामुळे तुमच्या अभिव्यक्तीमध्ये काही बदल झाला असं वाटतं तुम्हाला मॅडम? हा, नक्कीच झालाय. म्हणजे आपल्याला आता तिथे गेल्यावर माईक समोर, जे आपण स्टेजवरच्या माईक समोर बोलतो आणि रेडिओवरच्या माईक मध्ये बोलतो, तेव्हा हा एक बोलण्याचा औपचारिकपणाचा जो भाग आहे तिथे देखील मला फरक, म्हणजे थोडं माझ्या बोलण्यामध्ये वगैरे सुधारणा झाली. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे प्रेक्षक ऐकतायत आपले सगळीकडे, संपूर्ण महाराष्ट्रात हे ऐकतायत आपले श्रोते आणि श्रोते ऐकतायत म्हटल्यावर आपण जे लिखाण करणार, आपण जे बोलणार ते नक्कीच त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे हे कळायला लागलं आणि तसा तसा बदल माझ्या व्यक्तिमत्वात होत गेला. मॅडम, स्त्रीवादी लेखनाद्वारे चळवळीमध्ये तुमचा सहभाग आहे, तर तुमच्या लेखनामध्ये अधूनमधून तो स्त्रीवाद डोकावतो, तर स्त्रीवादाविषयी तुमचं वैयक्तिक असं मत काय आहे? स्त्रीवादाबद्दल आता समाजामध्ये काही समज आणि गैरसमज आहेत. समज असतील तर ते चांगले समज असतात आणि गैरसमज असतील तर ते चुकीचे समज असतात. स्त्रीवाद आदी हा शब्द अलीकडच्या काळामध्ये फार अगदी शिव्यांसारखा वापरला जातो. म्हणजे एखादी स्त्रीवादी बाई म्हटलं की ती काहीतरी सगळे निर्बंध नसलेली स्वैरवर्तनी अशी मानली जाते. ह्याला कारण असं आहे की सुरुवातीला जेव्हा स्त्रीवादाची चळवळ भारतामध्ये सुरू झाली 1975 पासून, तर तेव्हापासून असं सुरुवातीला ज्या बायका ह्या कार्यात असायच्या, स्त्रीवादी चळवळीमध्ये असायच्या, त्या स्त्रिया उच्चभ्रू समाजातील होत्या आणि तेव्हा कसं झालं की पुरुषांसारखं वागणं म्हणजे स्त्रीवाद असा समज होता. खरं तर स्त्रीवादाचा अर्थ असा आहे की स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं हा स्त्रीवाद आहे. म्हणजे स्त्रीला समतेच्या पातळीवर, समानतेच्या पातळीवर आणणं हे स्त्रीवादाचं उद्दिष्ट आहे. आणि आम्ही तरी सगळे लेखन करणारे तेच बघतोय की कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊ नये आणि अन्याय होत असेल तर स्त्रीने आवाज उठवला पाहिजे स्त्रीवरच्या अन्यायाला, तरच स्त्रियांवरचे अन्याय कमी होतील आणि हे स्त्रीवाद सांगतोय सगळ्यांना. बहुतांशी स्त्रिया स्त्रीवादी लेखन करतात, तुम्हीही करता. तर तुमच्या कादंबरीमध्ये स्त्री शिक्षकांचे किंवा इतर स्त्रियांचे कोणते प्रश्न तुम्ही प्रामुख्याने मांडता? माझ्या कोल्हाळ या कादंबरीमध्ये विनानुदानित शिक्षक आणि शिक्षिकांचे प्रश्न आहेत. फक्त शिक्षिकांचे प्रश्न नाहीयेत, तरी पण एक स्त्रीवादी दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास करायचा झाला तर माझ्याच कादंबरीमध्ये स्त्रियांचे काही प्रश्न मी मांडलेले आहेत. तर उदाहरणार्थ विनानुदानितकडे काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या घरकाम तर करतातच, एक गृहिणी तर असतातच आणि गृहिणीचं काम सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून त्या जेव्हा कामाला जातात तेव्हा त्यांना अत्यल्प वेतन दिलं जातं. अगदी काही ठिकाणी तर मोफत पण आहे. काही शाळांनी, मी स्वतः देखील मोफत सेवा दिलेली आहे शाळांना. त्यानंतर अगदी अत्यल्प पगार 500 रुपयापासून ते 5000 पगारापर्यंत स्त्रियांची नेमणूक केली जाते आणि एवढ्या कमी पगारावर काम करायला फक्त स्त्रिया सापडतात, त्यांना स्त्रिया मिळतात. पुरुष क्वचितच सापडतात की जे कमी पगारावर काम करू इच्छितात. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो प्रश्न आहे की स्त्रियांची जी कुचंबण आहे, मानसिक कुचंबण आहे, शारीरिक कुचंबण आहे आणि त्याचे त्यांच्या मुलांवर, त्यांच्या घरावर, कुटुंबावर, समाजावर काय काय परिणाम होतात हे मी त्या कादंबरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिळून साऱ्या जणी हे एक प्रसिद्ध मासिक आहे, तर या मासिकामध्ये काम करताना आणि स्त्रीवादी चळवळीमध्ये सहभागी होताना तुमच्यात असे कोणते विचार रुजलेत, काय सांगाल?
मिळून साऱ्या जणी मासिकाची सुरुवात आहे ती विद्या बाळनी केलेली आहे. हो. आणि विद्या बाळ नंतर आता गीताली विम या त्याच्या संपादक आहेत. आणि मला असं सुचवण्यात आलं त्यांच्याकडून की तुम्ही सावंतवाडीच्या प्रतिनिधी होत असाल तर बघा, कारण सावंतवाडीत कुणी स्त्री प्रतिनिधी नाहीये. मी नुकतीच लिहायला लागलेले, माझे लेख प्रसिद्ध होत होते, माझे काही लेख मिळून साऱ्या जणी मासिकामध्ये प्रसिद्ध पण झाले, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दाद पण यायला लागली. आणि त्यामुळे मीही विचार केला, जर मी एखाद्या वृत्तपत्र मासिकांसाठी जर मी लेखन करत असेल तर ह्या चळवळीचा एक खारीचा वाटा म्हणून मी प्रतिनिधी का होऊ नये, की ते मासिक संपूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा सावंतवाडी तालुक्यात तरी निदान पोचावं. आणि या उद्देशाने मी मासिकाचे प्रतिनिधी झाले. आणि हा जो स्त्रीवादी दृष्टिकोन आहे किंवा स्त्रियांच्या सन्मानासाठी, अधिकारासाठी, न्यायासाठी हे जर मासिक काम करतं तर त्यात माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी त्या चळवळीत काम सुरू केलं. हो, आणि ते कार्य खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. सामाजिक लेखन करायचं या उद्देशानं विना अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांना तुमच्या मोठा प्रतिसाद मिळाला. त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? सुरुवातीला विनानुदानितला पहिला लेख मी लिहिला तो म्हणजे मिळून साऱ्या जणी मासिकालाच लिहिला. अच्छा. आणि त्या मासिकातून 2 वर्षांनी सुद्धा मला फोन यायला लागले. त्या वर्षी तर आलेच मला फोन आले बरेच. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी सुद्धा मी विसरून पण गेलेले, माझा लेख तिथे प्रसिद्ध झाला. तर एक नगरचे गांधी म्हणून एक व्यापारी होते, त्यांनी मला अगदी गणपतीच्या आदल्या दिवशी, मी तर घरातल्या सगळ्या व्यापात व्यस्त होते आणि करंजा वगैरे करणे घरात सुरूच होतं. आणि त्याच काळात फोन आला मला, म्हटलं सडनली ऑलॉपच सडन असे फोन होण्याचं सगळं सुरूच असायचं. तर आला आणि ते मला म्हणाले की तुमचं मासिकामध्ये तुमचा लेख वाचला मी विनानुदानितवरचा. मॅडम, हे एवढं वाचतं कोणीच लिहित नाही, तुम्ही एवढं धाडस कसं काय केलंय हे लिहिण्याचं? हे सत्य आहे पण ते कोणीच लिहित नाही. मी स्वतः विनानुदानित शिक्षकांना मदत करतो, कारण मी राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे. 72 वय आज माझं. आणि मला तुमच्याबद्दल सहानुभूती आणि संवेदना आहे. तर तुम्ही हे करत चला, छान काम केलं, अजूनही तुम्ही चांगलं लिखाण करत चला. आम्हाला वाचायला एवढं उत्तम लिखाण मिळालं त्याबद्दल तुमचे आभार. म्हणजे हा जो प्रतिसाद आहे, हे जे आहे ते मला एकदम आनंददायी. म्हणजे मी काय लेखिका वगैरे आहे मला जाणवत नव्हतं, पण मला पोचपावती मिळाली. त्यानंतर माझा लोकसत्तामध्ये ती बोलत नाही या नावाने लेख प्रसिद्ध झाला. ती बोलत नाही हे सुद्धा विनानुदानित शिक्षकांचंच दुखणं होतं, व्यथा होती, त्याच्यावरच मी लेखन लिहिलेलं. त्याला सुद्धा भरपूर मेल आलेले आहेत. आणि त्याचा उल्लेख मी कोल्हाळ कादंबरीमध्ये आहे तसे मी लिहिले, फक्त नावं बदलून मी त्याचा समावेश केलेला आहे. अजूनही माझ्याकडे ते मेल आहेत. त्या प्रश्नाला लागूनच माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोल्हाळ ही कादंबरी तुम्हाला लिहिण्याची कल्पना कशी काय सुचली आणि त्याची निर्मिती कशी झाली हे जाणायला आम्ही उत्सुक आहोत. त्याविषयी ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. कोल्हाळ म्हणजे आक्रोश किंवा आकांत. माझ्या कादंबरीचं शीर्षकच ते आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये कोल्हाळ या शब्दाचा उल्लेख आहे. त्यानंतर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या सुद्धा हिंदू कादंबरीमध्ये मला तो शब्द सापडलाय 2-3 ठिकाणी. अजून एका कादंबरीमध्ये सुद्धा त्यांच्या कोल्हाळ हा शब्द सापडलाय. आणि त्याच्यावर मला आकांत हा शब्द, आक्रोश हा शब्द मला त्या कादंबरीसाठी योग्य वाटला. कादंबरी लिहून झाल्यावर नेमकं कोणतं शीर्षक द्यावे प्रत्येकाच्या मनात असतं. आधी शीर्षक आणि मग कादंबरी नाही होत. लिहून झाल्यावर काय शीर्षक नेमकं द्यावं, तर तसं ते मला सुचलं. आणि विनानुदानित शिक्षकांची वर्षानुवर्ष जी कुतरहोड होते किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतोय, त्यांची घुसमट होते आणि ह्याला आवाज उठवणारी व्यवस्था अशी कोणतीच नव्हती. शिक्षण व्यवस्थेने तर त्यांचे नाक तोंड सगळं बंद करून टाकलंय आणि फक्त गुलामासारखं त्यांनी राबायचं, एवढंच फक्त त्यांच्या पुढे त्यांचं जीवन म्हणजे तेवढे त्यालाच बांधलेलं आहे. आणि कोणीतरी आवाज कसा उठवणार? तर आम्ही आंदोलनं करतच होतो, पगारासाठीची आंदोलनं होती, आमची अनुदानासाठी आंदोलनं सुरूच होती. आणि माझं त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. अगदी आम्ही रत्नागिरीपासून ते कराड, त्यानंतर मुंबई आझाद मैदानापर्यंत आम्ही आंदोलनं केली. सगळ्या आंदोलनात आम्ही ग्रुपने जायचो शिक्षक. मग ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3-4 कॉलेजेस आहेत, त्यांच्या ग्रुपने आम्ही तिकडे जायचो. आणि तिथे गेल्यावर त्या शिक्षकांचे सगळे अनुभव, त्यांच्या स्त्रियांचे वेगळे प्रश्न, पुरुषांचे वेगळे प्रश्न, हे तिथे आम्हाला ऐकायला मिळायचे, कानावर पडायचे. आणि मग म्हटले काय चाललंय, आम्ही कुठे काम करतोय हे आधी तर माहीतच नव्हतं. आधी वाटायचं कधी ना कधी आम्ही तिथे परमनंट होऊन आम्हाला नोकरी मिळेल, पण नंतर कळलं हे तर एक धुसरच काहीतरी वास्तव आहे आणि त्या वास्तवामध्ये आम्ही काहीतरी काम करतोय आणि अनिश्चित जगामध्ये आम्ही वावरतोय असं वाटायला लागलं. ती अस्वस्थता मनात कोंडलेली होती आणि कुठून तरी तो कोंडमारा बाहेर पडावा, तो असह्य कोंडमारा माझा कोल्हाळमधून बाहेर पडला असावा कदाचित, आणि कोल्हाळची निर्मिती झाली.
कोल्हाळ या शीर्षकातून तुम्ही सांगितलं हे शीर्षक तुम्हाला कसं सुचलं आणि त्याची निर्मिती कशी झाली हे तुम्ही सांगितलं. तर मॅडम, तुमचा एक ललित लेखांचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालाय, साक्षी ठेविली धर्तरी. तर या लेखाच्या शीर्षकाबद्दलही सांगा आणि एकूणच हा प्रवास कसा होता ते पण सांगा. साक्षी ठेविली धर्तरी हा ललित आणि वैचारिक लेखांचा एक लेखसंग्रह आहे. बरं. वर्तमानपत्रातून लिहिलेले लेख असतील, नियतकालिक अनियतकालिक यांच्यातून लिहिलेले लेख असतील, तर त्या लेखांचा एक काहीतरी एक माझ्या लिखित नोंद असावी माझ्या नावावर, म्हणून मी अगदी नैमित्तिक लेख आहेत तसे ते. अच्छा. तर म्हणून ते पुस्तक प्राथमिक स्वरूपात मी काढलेलं आहे. तसं काही संशोधनाच्या स्वरूपात असेल वगैरे असं मला काय वाटत नाही, पण एक प्राथमिक स्वरूपाचं माझं लेखन आहे. त्यातले जे विषय आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या ज्या घटना असतील किंवा आपल्या लोककथा असतील, लोककथांमध्ये काही दडलेलं असतं, लोकसंस्कृतीमध्ये काही संचित दडलेलं असतं, शिक्षणामधील वास्तव असेल किंवा ज्या काम करणाऱ्या बायका आहेत रोजच्या आपल्याला दिसतात त्यांचं जीवन असेल, आपलं जगणं असेल, तर ह्या सगळ्यांचा उहापोह तिथे त्या वेगवेगळ्या लेखांमध्ये मी केलेला आहे. साक्षी ठेविली धर्तरी या शीर्षकाबद्दल म्हणाल तर एका लोकगीतातून, फुगडी गीतातून मला ते शीर्षक सुचलं की जामीन ठेविली सातेरी, साक्षी ठेविली धर्तरी, अशा प्रकारे ते गीत होतं. तर ते मी ऐकलं, कानावर पडलं आणि त्या गीतावरनं मी गणपतीचे दिवस होते आणि मला आकाशवाणी रत्नागिरीहून मला सांगण्यात आलं की तुम्ही काहीतरी त्या निमित्ताने लिहा, चतुर्थी, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने काहीतरी लेख लिहून आणा. आणि मग तसा तो मी ते फुगडी गीतावरनं म्हणा आणि एकंदरीत सगळी आपली संस्कृती आहे, गणेश चतुर्थीचा सण आहे, याच्यावरनं मी लेख लिहिला आणि तो मी प्राथमिक स्वरूपात तिथे तो मांडलेला, म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात तो लेख, त्याचं शीर्षक मी घेतलेलं आहे, साक्षी ठेविली धर्तरीत. कारण आपलं भूमीशी नातं आहे, माझं भूमीशी नातं आहे, मी कृषी संस्कृतीतील आहे आणि आपलं भूमीशी नातं चिरंतन असतं आणि स्त्रीचं तर असतंच असतं. आणि या अर्थाने माझ्या पहिल्या पुस्तकाचं शीर्षक साक्षी ठेविली धर्तरी आहे. खूप छान, हे भेटणारं आहे. तुम्ही म्हणाला जसं आता ज्या लेखांमध्ये तुम्ही जे विषय मांडलेत त्याला अनुसरून असंच हे शीर्षक आहे. तुम्ही कवितेच्या दालनातही पाऊल टाकलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तुमची सुरुवातच कवितेपासून झाली, तर कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर करा. हो, नक्कीच आवडेल मला, कारण कवितेने सुरुवात झाली म्हणून आता कविता तर वाचावीच लागेल मला. शीर्षक आहे शब्दसरी. नदीला भरती यावी तसं अंगण भरून गेलंय पाण्यानं, नदीला भरती यावी तसं अंगण भरून गेलंय पाण्यानं, मनातले कढ आणि उसासे घनदाटी करत जमू लागले अविचल अथांग नदीपात्रावर. मी वेचू लागले उरल्या सुरल्या शब्दांच्या गारा, मी वेचू लागले उरल्या सुरल्या शब्दांच्या गारा, भिजू देते पाण्यात वाऱ्यावर उडालेले शब्द, आज शब्दच तेवढे सोबतीला. अंधार करून कोसळणाऱ्या पावसासोबत शब्दांशिवाय अधिकचं दान माझे शक्तिहीन हात मागू शकत नाहीत कुणाकडे काहीच. आतला काळोख मिट्ट होत जातो, आभाळ रित झाल्याची वार्ता घेऊन वारा दारात येतो. माझ्या विजू डोळ्यांवर धोधो कोसळणाऱ्या पावसाचे 2-4 थेंब प्राण फुंकर घालीत शब्दांची पेरणी करून जातात. हिरवं उगवत जातं. ओसावलेल्या भातातून, रपरपीत चिखल वाटेतून निसरड्या पावलांना सावरत मी चालू लागते माझ्या अनासक्त कवितेसोबत, माझ्या अनासक्त कवितेसोबत. छान, अजून एखादी कविता ऐकायला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे युद्ध काळातील कविता. युद्ध काळातील कविता जन्माला येते तेव्हा ती आग पांघरून घुसते कवीच्या काळजात. युद्ध काळात कविता जन्माला येते तेव्हा ती आग पांघरून घुसते कवीच्या काळजात. कवी तप्त सळ्यांचं भाजलेपण अंगावर गोंधून लिहितो कविता, तांबड्या कागदावर निळ्या शाईनं. क्षेपणास्त्रे, बॉम्ब कधीही पडत असतात कवितेच्या घराच्या छपरावर, नाहीतर तिनं फुलवलेल्या बागेवर, कधी निरागस शाळकरी मुलांच्या सुखस्वप्नांवर. कवितेला निद्रानाश चढतो. महागाईने त्रस्त झालेल्या, झावळांनी शाकारलेल्या झोपडीतील गरीब मुलांच्या पोटातील जाळावर पोळी भाजून घेणाऱ्या भांडवलदारांच्या क्रूर चेष्टा बघून युद्ध काळात उडतात चिळकांड्या नववधूंच्या स्वप्नांच्या. नुकत्याच नोकरीत रिघू पाहणाऱ्या तरुण युवकांच्या आकांक्षेच्या. कविता जगू पाहते कशी बशी असंख्य मरणकळा सोसून. कधी कधी मूक आक्रंदन करते, कधी कधी मूक आक्रंदन करते, गाल आणि ओठ गच्च मिटून. तरीही युद्ध काळातील कविता असते अधिकच सहनशील. तरीही युद्ध काळातील कविता असते अधिकच सहनशील, सहृदयी आणि संयमी. सहृदयी आणि संयमी. सद्यस्थितीवर लिहिलेली कविता वाटते मला. मॅडम,
आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल एकूणच तुमचं मत काय आहे, काय सांगाल? शिक्षण व्यवस्था काय आहे हे आता तर सगळ्याच आपल्या श्रोत्यांना माहीतच आहे आज काय चाललेलं आहे. जेवढं चांगलं तेवढं वाईट सगळीकडेच असतं आणि हे वर्षानुवर्ष तसंच चालत आलंय. त्यामुळे काही गोष्टी चांगल्या आहेत, त्या सकारात्मक आहेत, त्याही सांगायलाच पाहिजेत. आज डिजिटलायझेशन झालेलं आहे, हातात मोबाईल आलेला आहे, घराघरात सगळीकडे लॅपटॉप आणि संगणक काम करत आहेत, त्यात AI ची भर पडलेली आहे. त्यामुळे जीवन अगदी साधं जे पूर्वीचं पारंपरिक जीवन होतं ते संपून आता एक नवीन झटपटीत स्मार्ट जीवन सुरू झालेलं आहे. लोक याला स्मार्ट असं नाव देतात. स्मार्ट जीवनशैली म्हणजे पटकन एक कळ दाबल्याबरोबर काहीतरी हातात पडतंय. अगदी जेवण मागवायचं झालं तरी देखील स्वयंपाकघरात जायची गरज नाही, शेजाऱ्यांना सांगायची गरज नाही, नाव उठून आपल्याला आता एखाद्या खानावळीत जावं लागतं. एका क्लिक सरशी घरात जेवण येतंय मुलांना किंवा आजच्या पिढीला येतंय. त्यामुळे हे सगळं सहज साध्य सोपं झालंय आणि तेही शिक्षणात असावं असं मुलांना वाटू लागलंय. खरं तर ज्ञान संपादन करणे ही दीर्घकाळाची प्रक्रिया आहे. ती एका दिवसाची किंवा एका रात्रीची आणि एका महिन्याची प्रक्रिया नाही. आमचं जे शैक्षणिक वर्ष असतं ते जूनमध्ये सुरू होतं आणि एप्रिलमध्ये संपतं. पण आज मुलांना घाई असते की मॅडम शॉर्टकट तेवढं सांगा, एवढं मोठा लांबलचक धडा तुम्ही विस्तारित स्वरूपात विस्तृत स्वरूपात का सांगताय? आम्ही जर संदर्भ द्यायला गेलो त्यांना संदर्भही नको असतात, ना वाचन असतं, त्यांचं काही नसतं. म्हणजे आम्ही संदर्भ देताना सुद्धा ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तेवढी थिटी मानसिकता, त्यांची जखुजी मानसिकता मुलांची झालेली आहे. त्यांचं स्वतःचं वाचन नाही. विद्यार्थ्यांना वाटतं की समाज माध्यमांवर जे येतं ते सत्य आहे आणि समोरचे शिक्षक जे काही वाचनातून सांगतात, आपल्या जीवन अनुभवातून सांगतात किंवा त्यांना जे ज्ञान त्यांनी संपादित केलेलं आहे त्या ज्ञानाच्या अनुभवातून बोलतात, तो अनुभव त्यांना स्वीकारण्याची मानसिकता आजच्या पिढीमध्ये नाहीये. आणि यामुळे एक मोठी तफावत निर्माण झालेली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि ह्या दरीमुळे आज काय झालंय की शिक्षकही विमनस्क होतोय की मी शिकवतोय ते मी सांगतोय ते मुलांपर्यंत पोहोचत नाही. मुलं पण आज विमनस्क होत आहेत कारण त्यांना शिक्षक सांगतात किंवा आई वडील सांगतात किंवा अजून कोणी त्यांना जर काय मार्गदर्शक कोणी असतील तर त्यांचं ज्ञान त्यांना स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नाहीये. त्यांना झटपट आत्ताच्या आत्ता मला सांग, मी आत्ताच्या आत्ता जाऊन हे आणतो. पैशाचं त्यांना मूल्य नाहीये किंवा पुस्तकाचं मूल्य नाहीये, वाचन नकोय. आणि डिजिटल वाचन माझ्याकडे आहे, पुस्तक डाउनलोड केलेलं आहे मॅडम, माझ्याकडे आहेत पुस्तकं एवढं म्हणतात, पण डाउनलोड केलेलं पुस्तक ते परीक्षेपर्यंत उघडत सुद्धा नाहीत. त्यांना माहित नसतं त्या धड्यामध्ये त्या पुस्तकामध्ये काय आहे. हे अगदी प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरांपर्यंत घडतं. आणि हे जर घडायला लागलं तर खरं ज्ञान जे आहे, जे विचार संचित आहे, जे सांस्कृतिक संचित आहे, त्यापासून ही पिढी वंचित राहील. आणि जर असं झालं तर माणूस विचार करायचा नष्ट झाला तर माणसाची संस्कृती नष्ट होऊन जाईल. जी आपण संस्कृती म्हणतोय किंवा माणूस पण म्हणतोय ते माणूस पण नष्ट होईल. आणि महामानवासारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ते किती 18-18 तास अभ्यास करायचे. आपण अशी उदाहरणं बघतोय. विद्वान म्हणून ज्यांची नावं सर्वतोमुखी आहेत त्यांची नावं जर घेतली, त्यांनी समाजासाठी काय कार्य केलं हे बाजूलाच राहिलं. ना धड ते स्वतःसाठी का आजची पिढी, काही लोक, आता सगळ्यांनाच मी म्हणत नाहीये, तर फक्त स्वतःसाठी जगणं एवढंच त्यांना माहित आहे. आत्मकेंद्रित वृत्ती वाढत आहे पण ती वाढायला नकोय. थोडी सामाजिकता यायला पाहिजे. कुठेतरी आशेचा किरण आहे, आशेचा किरण आहे, सामाजिकता येते. आणि मला हे जाणवते की जसा मी सांगितलं तसं अर्धा भाग आहे, हा अर्धा 50-50% आपण म्हणूया. 50% मुलं अशा गर्तेत अडकली की ज्यांना पुस्तकं नको, त्यांना ज्ञान नको. पण 50% मुलं मात्र विचारशील व्हायला लागली. तीही जाणायला इच्छुक आहेत की आपले जे वरिष्ठ लोक आहेत, आपल्या घरातील जाणती माणसं आहेत किंवा हे जाणते लोक आहेत, प्रगल्भ लोक आहेत, नेमकं काय बोलतायत, काय विचार करतायत आणि त्याच्याशी ते जाणून घ्यायला, ते समजून घ्यायला ते उत्सुक आहेत. आणि याच्यावरून मला वाटतं की वाचन ही प्रक्रिया थांबणार नाहीये. कदाचित ती मुलं पुढे पुस्तकं वाचतील. सध्या जरी त्यांना सोशल मीडियाने घेरलं असेल तरी भावी काळात नक्की मला आशावादी चित्र थोडंफार दिसतंय, ते काही मुलांच्या बाबतीत. तुम्ही आता मॅडम म्हणालात हाच आशावाद टिकून राहावा आणि तो वृद्धिंगत व्हावा. याच नोटवर माझा पुढचा प्रश्न असा आहे आणि शेवटचा, की नव्या पिढीतील लेखकांना तुम्ही काय सांगाल? लेखक होणं ही काही एका दिवस, असं मी सांगितलं, शिक्षण घेणं ही एका दिवसाची प्रक्रिया नाहीये.
ती प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे काय साधी सोपी नसते, ती दीर्घकाळपर्यंत चालत असते. हो. आणि कुठेतरी कुठलाही कलाकार असू दे, आधी त्याच्यामध्ये मुळात प्रतिभा असावी लागते. तो प्रतिभा संपन्न असेल तरच तो कुठलीही कला त्याला अवगत होणार आहे. मग गायन कला असेल, नृत्य कला असेल, तशी लेखन कला असते. म्हणून आजकालचे जे ज्यांना लेखक व्हायचं आहे किंवा असं त्यांचं ध्येय आहे की मी लेखन कविता लिहिली म्हणजे माझं लेखन झालं, हा जो भ्रामक वास्तव आहे त्या भ्रामकतेतून त्यांनी बाहेर पडावं. कविता स्फूर्ण ही नैसर्गिक आहे. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी असं वर्ड्सवर्थ म्हणतात. हो. जर तसं असेल तर मग ट्रँक्विलिटीमध्ये मी कविता लिहिलेली आहे, मला एक तंद्री लागली, मी कविता लिहिली, पण अजूनही त्याच्यामध्ये लेखन करणं किंवा लेखक होणं यासाठी भरपूर वाचन आणि व्यासंग लागतं. खरंय, खरंय. आणि जास्त वाचन आणि कमी लेखन केलं तरी चालेल, पण ते सुपीक कसदार लेखन करावं असं मी सर्वांना सांगेन. आणि मीही त्या प्रयत्नात आहे. मी पण काही मोठी लेखिका वगैरे नाहीये, मला माहित आहे एवढी काय मी लेखिका नाहीये, पण तरी पण माझ्यासाठी पण सल्ला असेल आणि इतरांसाठी पण असेल की वाचनाचा व्यासंग वाढवावा सगळ्यांनी. खूप छान. खरंय मंडळी, कधी कधी एक लेख, एक कविता किंवा एक कादंबरी आपल्याला मुळात न विचार करायला भाग पडते आणि कदाचित बदलाची सुरुवातही तिथूनच होते. एखाद्या लेखिकेचा प्रवास म्हणजे केवळ शब्दांचा प्रवास नसतो, तर तो त्यांनी घेतलेल्या अनुभवांचा, संघर्षांचा आणि समाजाला जागं करण्याच्या जाणीवेचा प्रवास असतो. श्वेतल परब मॅडम, तुमच्या या मनमोकळ्या आणि प्रांजळ संवादातून तुमच्या साहित्यिक प्रवासाची एक सुंदर ओळख आम्हाला झाली, आमच्या श्रोत्यांना झाली. तुमच्या शब्दांमधून समाजातील वास्तवाचं भान अधिक तीव्र झालं. वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि खूप छान संवाद साधलात आमच्या श्रोत्यांशी. यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीला आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण साहित्यिक भेटीमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. धन्यवाद.